देशाच्या राजकारणामध्ये एक नवं वादळ निर्माण करेल अशी एक महत्त्वाची बातमी आहे। ओरा समितीचा अहवाल केंद्रीय अर्थ खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय आहे। दाऊद इब्राहिम राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन संदर्भात तपास करण्यासाठी 1993 साली तत्कालीन गृहसचिव एन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली होती। भारतीय राजकारणी नेते किंवा शरद पवार यांच्या उल्लेखाविषयी कोणतीही माहिती रेकॉर्डवर नसल्याचं केंद्रीय गृह खात्याने म्हटलेलं आहे। माहिती अधिकारामध्ये ही माहिती मागवण्यात आलेली होती, मात्र अशी कोणतीही माहितीच उपलब्ध नाही असंही सांगण्यात आलंय। माहिती देणं शक्य नसल्यास अर्जाला उत्तर देताना तसं कारण दिलं जातं, मात्र माहितीच अभिलेखावरती उपलब्ध नाही असं गृह खात्याचं उत्तर आहे। त्यामुळे हे सगळ्यांच्याच भुवया उंचावणारं होतं। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सोमेश, ओरा समितीचा अहवाल हा केंद्रीय अर्थ खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय आहे। काय नेमकी माहिती मिळते या संदर्भात? राष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करणारा वोरा समितीचा अहवाल आणि या मुद्द्याभोवती अनेक वर्ष राजकारण फिरलेलं आहे, परंतु त्या वोरा समितीचा अहवाल हा केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवर उपलब्ध नाही असं गृह खात्याने अधिकृतपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे गृह खात्याने केलेला खुलासा अतिशय धक्कादायक आहे। अनेक वर्ष वोरा समितीने जो गुन्हेगारी विश्व आणि राजकारण याचा संबंध आणि त्याविषयी केलेला तपास होता, त्या तपासाच्या अनुषंगाने अनेक मोठ्या नेत्यांवर आरोप झाले। विशेषतः शरद पवारांवर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप या अनुषंगाने करण्यात आले होते, परंतु त्याविषयीचे कोणतेही तपशील हे केंद्रीय गृह खात्याकडे उपलब्ध नाहीत। बऱ्याचदा अशा प्रकारची माहिती ज्यावेळी देता येत नसते तेव्हा असं अधिकृतपणे सांगितलं जातं की ही माहिती देता येऊ शकणार नाही किंवा एका विशिष्ट कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने ही माहिती देता येऊ शकणार नाही। परंतु आता केंद्रीय गृह खात्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमच्याकडे अशा स्वरूपाचा अहवाल किंवा याविषयीची कोणतीही माहिती ही रेकॉर्डवरच उपलब्ध नाहीये। त्यामुळे अशा स्वरूपाचा खुलासा केल्यानंतर खरोखरच वोरा समितीच्या अहवालात नेमकं काय दडलं होतं आणि त्यावेळेस ज्या सूत्रांच्या अहवालाने बातम्या छापून आल्या होत्या त्या कितपत खऱ्या होत्या, या सगळ्यावरच एक भलमोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर हा समितीचा अहवाल नेमका काय? 9 जुलै 1993 ला राजकारणाचं गुन्हेगारीकरण या मुद्द्याच्या तपासासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही समिती स्थापन करण्यात आली। तत्कालीन केंद्रीय गृह सचिव एन वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली। 5 ऑक्टोबर 1993 ला वोहरा यांनी समितीच्या अहवालाच्या केवळ 3 प्रती छापल्या। केंद्रीय गृह मंत्रालय, राज्यमंत्री आणि एक प्रत स्वतःसाठी ठेवली असं म्हटलं जातं। समितीचा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नाही। राजकारणी आणि अंडरवर्ल्ड यांच्या संगनमतावरती ओरा समितीच्या अहवालामध्ये विस्तृत भाष्य करण्यात आलं होतं। 1997 मध्ये ओरा समितीच्या अहवालाच्या अनुषंगानं तपासासाठी उच्चस्तरीय समिती सुद्धा स्थापन करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।